दरम्यान या स्फोटानंतर केमिकल कंपनी शेजारील घरांमध्ये इमारतींमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आढावा घेतला आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकरनं। डोंबिवली MIDC परिसरातला जो भीषण स्फोट झालेला आहे याची दाहकता काय होती, किती शक्तिशाली हा स्फोट होता हे जर बघायचं असेल तर आपण या ठिकाणी बघू शकतो। हा जो काचेचा खच पडलेला आहे, अक्षरशः घरांच्या खिडक्यांच्या काचा या ठिकाणी तर झालेल्या आहेत आणि हा एवढा मोठा जो परिसर आहे हा अख्खा काचेच्या खचाने भरलेला आहे। लोक त्यावेळेस घरात होते। साधारण 11:30च्या सुमारास हा स्फोट झालेला होता। लोक सांगतात की या ठिकाणी ह्या स्फोटाची भीषणता इतकी भयानक होती की काचा बाहेरच नाही तर घरात सुद्धा सगळ्या फुटलेल्या आहेत। घराचे दरवाजे जे आहेत हे उखडलेले आहेत। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे आहेत जसे फ्रीज असेल किंवा टीव्ही असेल ह्याच्यामध्येही शॉर्ट सर्किट झालं, तेही उडालेले आहेत। मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। साधारण ह्या कंपनीपासून 1 ते 2 किलोमीटर परिसराच्या अंतरावरती ह्या सगळ्या ज्या इमारती आहेत ह्यामध्ये हा स्फोट झाल्यानंतर हे जे दृश्य आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे। इतकी दाहकता होती की म्हणजे रस्त्याला सुद्धा तिथून येता येत नव्हतं गाडी घेऊन, एवढं ट्रॅफिक वगैरे सगळं जाम झालेलं होतं। आणि प्रत्येक वेळेस म्हणजे ह्याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा अशा घटना झालेल्या आहेत। हिरवा पाऊस पडतोय, लाल पाऊस पडतोय, तरी सुद्धा शासनाने कुठची दखल घेतलेली नाहीये। या गोष्टीची दखल जरूर घ्यावी असं मी तुमच्याकडे मांडतोय। पहिल्या स्फोटला सगळं ब्लॅकआउट, कानातून लोकांना ऐकायला येत नव्हतं, डोळ्यासमोर काही दिसत नव्हतं। आम्ही लोकांनी बघितलं, अंधार नंतर बघितलं सगळ्या काचा खाली आल्या होत्या। नाही, मला एवढी काही खबर नाहीये। मी अशी बाहेर गेली होती, पण आमचे सासरे मुलगा असं आतमध्ये होता, पण ते धडाधड असे एका मुलं म्हणजे अशी उडायला लागली ह्याच्याने। आवाज जो होता ना तो अति तीव्र होता पूर्णपणे, तसं म्हणायला गेलं। सगळे फटाफट सगळ्यांनी एकाएकी उड्या मारल्या तशा, प्रत्येक तसं म्हणायला गेलं। हे जे भयभीत वातावरण ज्यामुळे झालेलं आहे त्याच्यातनं लोक बाहेर आलेले नाही आहेत। अजूनही लोक घाबरलेले आहेत। एक वातावरण आपण बघू शकतो, लोक अजूनही घराबाहेर आहेत, तिथे खाली उतरलेले आहेत। नेमकं सरकार या ठिकाणी लक्ष देणार का? आणि इतक्या जवळ MIDC परिसरात मोठमोठ्या केमिकल फॅक्टरीज आहेत, त्या ठिकाणी इतकी मोठी वस्ती आहे, ह्यांच्या सुरक्षेची उपाययोजना सरकार कशा पद्धतीने करणार आहे याचं उत्तर कोण देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई। पासून ते वयस्कांपर्यंत सगळे या ठिकाणी ज्यावेळेस घरात उपस्थित असताना हा स्फोट झाला आणि खिडक्यांच्या काचा तुटून सगळ्यांच्या अंगावर पडल्या, कोणाला इजा झाली आहे, लहान मुलं या घरात होती। काय नेमका अनुभव होता मला त्यांना विचारायचं आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। मला सांगा, ज्यावेळेस हा स्फोट झाला तुम्ही घरात होता, लहान बाळ तुमच्या सोबत होतं, काय झालं? म्हणजे आंघोळ घालून हिला नुकतीच तयारी केली आणि ती बाहेर गेली आणि फोन लावत होती आणि तेवढ्यात तो स्फोट झाला। हिला उचलून आत घेईपर्यंत सगळ्या काचांचं म्हणजे आमच्या बेडरूम मधल्या किचन सगळं ब्लास्ट झालं ते। 2 मिनिटासाठी मुलगी हे बचावली। सोबत होती मुलगी तुमच्या? बाहेर होती, गॅलरीत होती ती आणि मी इकडे होती। आणि तेवढ्यात आवाज आला म्हणून मला वाटलं विजा कडत आहेत, म्हणून हिला घ्यायला ही घाबरून धावत आतमध्ये आली, तिला उचलून घेतलं आणि तेवढ्यात सगळं हे झालं। इजा झाली आहे कोणाला घरी? नाही, इजा नाही झाली, फक्त माझा मुलगा आज झोपला होता पण थोडा चुकला तो, त्याच्या अंगावर काचा आल्या, पण हे झालं तर थोड्या साईडला पडल्या त्याच्या। अगदी काही अंतरावरती ही केमिकल फॅक्टरीज आहेत, खूप त्रास होतो इकडचे लोक, काय त्रास होतो? आम्हाला खूपच त्रास आहे। सकाळी 9:30 वाजल्यापासून ते वासाचा केमिकलचा आम्हाला त्रास होतो, रात्री 8च्या नंतर परत ते चालू होतं केमिकल। हा स्फोट झालाय अशा पद्धतीने यापूर्वी आगही लागली होती? त्यापूर्वी आगही लागली होती, तेव्हा पण असंच झालं त्रास, आणि खूपच त्रास व्हायला लागला म्हणजे आम्हाला आता ह्या केमिकलमुळे। आपण बघू शकतो थोडक्यात बचावलेलं आहे, लहानसं बाळ असेल किंवा ह्या काकी असतील, आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस असा स्फोट होतो काय परिस्थिती असेल त्या घरातली, हा काचाचा खच बघून आपण अंदाजा लावू शकतो। त्यामुळे आता नेमकं ह्यांना काय कॉम्पन्सेशन मिळणार, ह्याचा जबाबदार कोण, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। आणि सरकार ह्या सगळ्या इथल्या रहिवाशांची दखल घेणार का आणि योग्य ती उपाययोजना करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई।
डोंबिवली MIDC ज्या परिसरात स्फोट झालेले आहे त्या परिसरातल्या आसपासच्या इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत. त्यापैकी काही घरं जी आहेत आपण ह्या घरांमध्ये जाऊन पाहणार आहोत काय नेमकी परिस्थिती झालेली आहे, कशा पद्धतीने काचा फुटून ज्या आहेत सगळ्या घरात काचांचा खच पडलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या महिला होत्या ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यांनी काय नेमकं अनुभवलं त्यांना विचारूयात. मला सांगा ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यावेळेस तुम्ही काय करत होता, काय अनुभवलं? मी इथनं जेवण नेत होती बाहेर बसून जेवायसाठी. दोघी जणी मत आहोत माहिती की जेवण घेऊन बाहेर गेली, तिथं ठेवली, बसली जेवायला. तेवढ्यात म्हणजे गाड 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 सगळं कोसळलं. मग एकदा बघितलं तर इथं घरातच काहीतरी झाल्यासारखं वाटलं. मग काय निघालो की बाहेर चालतच पळून गेलो तर एक 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 सगळीच बाहेर पडली ना घाबरून. मग तिकडेच जाऊन बसलो. आपण बघू शकतो या स्फोटानंतर ह्या आसपासच्या परिसरात इमारतीत सगळे लोक अक्षरशः घराच्या बाहेर आलेले आहेत. अजूनही जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्यातून अजूनही लोक बाहेर आलेली दिसत नाहीयेत. मोठं नुकसान झालेलं आहे. या परिसरातली लाईट गेलेली आहे आणि नुकसान किती झालंय हे जरी आता सांगता येत नसलं तर निश्चित प्रमाणात काय सुरक्षा उपाययोजना यांना केलेली आहे सरकारने, कारण अतिशय जवळच्या परिसरातच MIDC मध्ये केमिकल फॅक्टरीज आहेत आणि अशा ठिकाणी जर दुर्घटना झाली तर त्याचं किती मोठं नुकसान जे आहे या लोकांना भोगावं लागू शकतं याचा प्रत्यय या निमित्ताने येतोय. कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई.